हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल। माझं नाव आहे सोनी आणि मी राहते हैदराबादमध्ये। आणि कसे आहात सगळे बरेच असणार ना। मी पण बरी आहे आणि सगळ्यांना राम राम आणि जय श्री कृष्ण। आणि इथे मी माझा देवपूजा वगैरे सगळं झालंय। आता वाजले 12:30। आज उशिरा पूजा झाल्या। उशिरा कशाला म्हणून सगळं काम करून आंघोळ वगैरे सगळ्यांना पाठवून स्कूलला कोणाला जॉबला पाठवून नंतरला काम करायचं असतो मला। तर इथे देवपूजा बघत असेल, लय दिवसांनी देवपूजा आज केली आहे मी, म्हणजे 10 दिवसांनी केली असेल मी का, म्हणजे मी करू शकत नव्हती। तर त्याच्यामुळे मी म्हणजे लास्ट संडे पासून मी समजा 10 दिवस काहीतरी मी केली नव्हती पूजा, तर आज केली। आज मनाला शांत वाटला मला, नाहीतर हेच वाटत होतं कवा करू देवपूजा। देवपूजा नाही केलं ना अशांत, माझं मन लय अशांत असतो। त्याच्यामुळे पहिले देवपूजा केली, सगळं करून निवांत झाली आहे। आता देवपूजा वगैरे सगळं झाली आहे। फुलं वगैरे नाही टाकले, फुलं वगैरे मी एवढं जास्त हे नाही करत। आपल्याकडे जेवढा आहे जसं आहे तसं समाधान करते मी। हे नाही की दिखावासाठी मी सगळं करू, याचा काही गोष्ट नाही आहे। दिखावा मी करत नाही आणि करणार पण नाही। जे आहे तेच दाखवणार आहे। आणि फूल मी कधी एवढं हे नाही करत, त्याच्यामुळे मी फुलाचा मी आपलं देवपूजा नॉर्मलच करते। आणि इथे माकडी खेळते एवढं झालंय सगळं। आणि कामं पण झाले, कामं पण झाले। आणि हे ज्यात दिसते ना तुम्हाला, तर हे ना देवाचा कपडा आहे, सगळे धुवायचे होते। तर ते धुवायला आता भिजत घातले निरमा पावडरमध्ये। आणि ते इडलीचा भांडा आहे, त्याच्यामध्ये आम्ही कधी नॉनव्हेज वगैरे काही शिवशावी नाही आहे त्याच्यामध्ये। तर त्याच्यामध्येच मी चांगलं भिजत घातले, तर नंतरला थोडे वेळाने धुणार। आणि कामं वगैरे सगळं आवरलंय माझा, कामं आवरूनच माझा कामं मी देवपूजा वगैरे सगळं केली आहे। आणि ॲब्रो वाढला आहे ना परत, लगेच वाढतात बाबा, महिना होत नाही त्याच्या आधी वाढून जातात। तर काही नाही, बाहेर जे कपडे दिसतात ना ते कपडे उचलायचे मला। आता कालचे आहे, पाऊस लई येत होता पण कपडे सुकले नाही आहे। पाऊस लई होता इथे काल, आज नाही आहे। आज थोडा ऊन निघाला आहे, तुम्ही बघू शकता। आज ऊन निघाला आहे, पण काल पाऊस होता, काल पाऊस लई होता। आणि आता भात बनवायचे, भात बनवून तुम्हाला भेटते। आणि पोरगेला पण आणायचे, 12:30 वाजले, त्याला आणते आणि पुढचं काम करते आणि तुम्हालाही दाखवते। नाईटी वगैरे काही घातले नाही, आज ड्रेस घातले मी। पूजा वगैरे करायचं होतं ना, बोलतात पूजा करण्यासाठी नाईटी नाही घालायचं, आपलं ड्रेस किंवा साडी वगैरे घालायचं, तर ते चांगला असतो। आणि नाईटीवर पूजा कधीच नाही करायचं बोलतात, ते चांगलं नसतो बोलतात। त्याच्यामुळे तर मी पण पहिले असं नाईटीवरच करायची, पण जेव्हापासून मला माहिती पडलंय ना तेव्हापासून मी कधी नाही करत, मी ड्रेसच घालते। संध्याकाळी पण हातपाय धुवून आपला ड्रेस चेंज करते आणि पूजा करते। नाईटी घरी असं घालू शकतात, पण पूजा वगैरे करण्याच्या टायमाला थोडंसं चेंज करून घ्यायचं। ते काय देवपूजाच करायची आहे ना आपल्याला, तर देवाचं पूजा करतात तर एवढं तर करू शकतात, थोडंसं 1-2 मिनटं चेंज करायला काय होते, करून घ्यायचं। आणि असं लघवी वगैरे दुपारी जातात ना आपण, तर ते चांगला नसतो बोलतात। हातपाय धुवून चांगलं व्यवस्थित कपडे बदलून आपलं चांगलं पूजा करायची। असं जेव्हापासून मला माहिती पडलंय तेव्हापासून तर मी लई म्हणजे सांभाळूनच करते। मला भीती वाटते, म्हणजे आपल्याशी काही चुकी नाही व्हायला पाहिजे। जेव्हा माहिती असून पण आपण चुकी केलं तर आपली चुकी आहे, नाही माहिती असल्यानं चुकी केले तर ते वेगळी गोष्ट आहे, देव पण माफ करतो। तर माहिती राहून तुम्ही चुकी करणार तर असंच असणार। असं बोलतात बरकत नसतं घरात, दलिंदर येतंय, सगळं किती पूजापाठ करा दलिंदर येतंय असं बोलतात। त्याच्यामुळे आपलं सांभाळून केलेलं बरं आहे। आणि चला आता गोलूला आणते जाऊन, आणि त्याच्यानंतर भात ठेवते। भाजी वगैरे डाळ वगैरे आहे, तर खाली फक्त भात ठेवते आणि आम्ही सगळं भातच खाणार आहे। गोलूला एक चपाती बनवली आहे मी काय चपाती खाणार नाही, मला नाही आवडत, मन मर्जी, जेव्हा खायचे तेव्हा खाल्ल्यानंतर नाही खात मी एवढं, पण चहा बरोबर चपाती खाते।
खाल्ली आहे मी सकाळी. तर चला गोलूला आणते. आज तुम्हाला गोलूचा स्कूल दाखवते आणि गोलूलाही दाखवते. चला जाऊया आपण, सांगते जाऊया. चलो. आणि दरवाजा बंद करून घेते. जास्त लांब नाही आहे, इथेच आहे. आणि इथेच म्हणजे 1-5 मिनिट 2 मिनिटाचा रस्ता आहे. ह्याच गल्लीमध्ये, आम्ही जे गल्लीमध्ये राहतात त्याच्या तिथेच आहे. दरवाजा बंद करते. माकडी गेली आहे वरती, त्याच्यामुळे बंद करायला लागले. ती गेली आहे वरती, तर तुम्हाला दाखवते. चलो. चप्पल घालून घेते आणि आज दाखवते तुम्हाला गोलूच्या स्कूल. गोलूलाही दाखवते. चला भेटते तिथे जाऊन. हाय बोला. हाय हाय बोला. हाय. चला जाऊया. हाय हाय. चालले. ऊन लई आहे ना. इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बॅग दे. चल. ते काम चालू आहे वाटतं, त्याच्यामुळे आज स्कूलमधून कॅडबरी भेटली. कोणाचा बड्डे असेल त्याच्यामुळे कॅडबरी भेटली आहे त्याला. तर ती कॅडबरी खाणार. आता बोरगीना नाही देणार, बघत राहा तुम्ही. चला दे त्याला, दे कॅडबरी दे त्याला पण दे ना. य चला चप्पल काढा. मी आऊ आहे. गेली ती. ही बघा माकडी वरती गेली होती, निघाली आता. हगी करा. हगी दादू, दीदीला हगी कर. हगी कर ना दादूला. यांचा रोजच असतो असा. आज एक दिवस नाही आहे की कॅमेरा चालते म्हणून मी बोलते. नाही, ते स्वतःहून हगी करतात. हगी म्हणजे हग असं एक टाईट पकडतात दोघांना. सकाळपासून आता भेटतात ना, 12-1 वाजले आता भेटतात ना. तर म्हणून भाऊ बहिणीचा प्रेम आमचे कसे घडले असेल काय माहिती. आमचे भाऊ बहीण देवाने चालत असतो. चला. आणि आला तो 1-2 मिनिटाचा रस्ता आहे, त्याचा काही जास्त रस्ता नाही. इथेच आहे स्कूल. तर तो सकाळी पण मी त्याला 1-5 मिनिटं उशीरच सोडते आणि घेऊन पण थोडा 10 मिनिटं उशीरच आणते. आता 12:40 झाले तेव्हा आली आहे त्याला मी. लवकर नाही आणत त्याला मी. बॅग काढा. हा बॅग काढा. हा फ्रीज मध्ये ठेवते. कॅडबरीसाठी भांडण करणार बघा आता. हे फ्रीज मध्ये ठेवते, तू कपडे काढ. हाय, आता झालंय संध्याकाळ आणि तुम्ही बघतच असेल तुम्हाला अंधार दिसते बाहेर, खिडकीमधून पण दिसते. अंधार झालाय, संध्याकाळ झाली आहे, 8 वाजले. आणि मी बनवते आज आपले म्हणजे महाराष्ट्र साईडमध्ये जेव्हा भाज्या वगैरे नसतं काय नसतं तर एक लय ऑप्शन्स असतात. लय म्हणजे लय ऑप्शन्स असतात बेसनमधला. तर बेसनमधला मी पण एक बनवते. जे मला माझं लग्न झालं होतं ना त्याच्यानंतर मला माहिती पडलं की असं पण बनते म्हणून. मला माहिती नव्हतं त्याच्या आधी की असं पण होते. म्हणजे मी कधी असं बनवली नाही घरात. मम्मी पण कधी बनवली नव्हती. आमच्या साईडला नाही बनवत. तर आज मी बनवली आहे. ती लय दिवसांनी बनवली आहे आणि ही मी कधी दाखवली नाही आहे व्हिडिओमध्ये.
तर आज मी तुम्हाला दाखवते. मी फोडणी घालून टाकले, पण फक्त त्याच्यात घालायचे बेसनचा हे. तर ह्याला बोलतात डुबुकुडे. तुमच्यामध्ये काय बोलतात मला नाही माहिती, पण माझी सासू ह्याला डुबुकुडे बोलते, तर आम्ही पण डुबुकुडेच बोलतो. तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवले, आणि मी त्यांच्यासारखंच बनवते. आणि असंच आपलं जे चिकनचा असतो ना कालवण तेच असतं, फक्त त्याच्यामध्ये धने पावडर घालायचा असतो. नाहीतर अख्खा धने फ्राय घालून म्हणजे वाटण करतात ना, तर अख्खा धने त्याला तव्यावर थोडासा वाटून त्याच्यानंतर त्याच्यात घालतात. आणि काय काय थोडासा मसाला असतात ते मसाले पण घालतात, ते पण घातले मी. आणि व्हिडिओ काढायचा मी कशाला सोडली म्हणजे माझे पोरगेकडे फोन होता, तो देत नव्हता मला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला काही मसाल्याचा भेटला नाही. ते आपला जो रेग्युलर मसाला असतो ना कांदा खोबऱ्याचा तेच आहे. आणि ह्याच्यात डुबुकुडे कसं घालायचं तुम्हाला मी दाखवते, मी माझ्या प्रकारचा दाखवते. आणि तुम्ही पण लई लोक बनवत असेल असं, महाराष्ट्र साईडचे मला असं वाटतं लई लोक बनवत असेल. तर बघा चला, आणि मी पण तुम्हाला दाखवते मी कसं करते. कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि संध्याकाळ झाली, भात झालाय माझा, भात आहे बघा कुकर भात झालंय. फक्त करत होती तर बोलली चला दाखवूया, तर त्याच्याकडून जबरदस्ती मोबाईल घेतली. तेव्हा देत नव्हता मला मोबाईल. आज तो बोलतो दर नेहमी घेते, ती देतच नाही मोबाईल. तर आज त्याला थोडासा बघायसाठी दिली होती मोबाईल, तर तो बघत होता. आता घेतली, त्याला वरती पाठवली, बोलली अंकल आले तू जा. तर बेसन मध्ये मी काय काय घालते ते तुम्हाला दाखवते. ह्याच्यात उकळी आली आहे, तर आता मी बेसन घेते. पहिले बेसन आहे, बेसन मी दळूनच आणते. आपलं जे चणा असतं ना डाळ चण्याची डाळ, त्याच्यामधून बेसन आणते मी, असं पाकिट आणत नाही. तर थोडासा घेते, बस होईल एवढा डुबुकुडे बस होईल. हळद घालते, मसाला घालते. हा एक गरम मसाला आहे थोडासा. मीठ घालते, मीठ कंपल्सरी घालायचं, नाहीतर वडे लई हे होतात. आणि आता घालते मिरची पावडर. थोडासाच घालते, ऑलरेडी तिखट आहे, तुम्हाला दिसतच असेल कालवण तिखटच आहे. त्या अलार्म वाजायला लागला. आणि ह्याला मी मिक्स करून घेते, घट्ट मिक्स करायचं, तर घट्टच मिक्स करते. मी हळद कम घातले, चालते तसं, पण त्याच्यामध्ये कालवण मध्ये घातले, तुम्हाला दिसतच असेल कालवण. तर हे थोडंसं गाठी नाही राहिलं पाहिजे, गाठी राहिलं तर आतमध्ये खायला कच्च राहील. आणि ह्याच्यामध्ये मी अजून पाणी घालणार आहे, का म्हणजे हे सीजन ना तर पाणी ऑब्झर्व करून घेईल, त्याच्यामुळे ना पाणी अजून लागेल, नाही तर लय घट होऊन जाईल कालवण आणि हे कच्चं राहून जाईल. हे बघा असं तुम्हाला दिसते, असं एकदम घट्ट राहिलं पाहिजे. आणि ह्याला मी हळूहळू सोडते असं. लय भारी लागते खायला, मी लय दिवसांनी बनवते. आज काय नव्हता, जे भाजी आणली होती मी ते संपली आहे भाजी, त्याच्यामुळे बोलली चला डुबुकुडे बनवूया. कडधान्य नाही बनवणार, तर कडधान्य पण खाऊन खाऊन कंटाळा येते एक वेळेस, तर असं काहीतरी बेसनचं लय भारी लागतं, त्याच्यामुळे मी बनवले. आणि 2 माणसाला, पोरं खात नाही, पोरं आता छोटे छोटे, त्यांना चपाती आणि भातामध्ये असं चुरून दिले तर खातात ते लोक. असंच त्यांना 1-2 दे, असं सोडायचं असतं आणि लय भारी लागते. ह्याच्यात मी थोडा पाणी टाकणार आहे, ह्याच्यामधूनच मिक्स करून.
का म्हणजे ते उकळीमध्ये लई घट्ट होईल त्याच्यामुळे. आणि आता लगेच ना म्हणजे उलटा करची नाही घालायचं, का म्हणजे ना करची घातलेलं तर ते फुटून जाऊ शकते. ते आता उकळी एकदम चांगली आली ना, गॅस फास्ट आहे माझा, उकळी चांगली आली ना तर ते आपोआप ऑटोमॅटिक वरती येतात. ते जे वडे आहे ना ते ऑटोमॅटिक वरती येतात आणि लय भारी लागते. तुमच्या घरी पण होत असेल ना तर तुम्ही पण बनवत असेल, लय भारी लागतात ना खायला. आणि ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर वगैरे सगळं घालायचं असतं, माझ्याकडे नव्हता, भाजी संपली, भाजी आणायचे तर भाजी आता काय माहिती खवाय तर जे आहे त्याच्यामध्ये बनवली आणि लय भारी होते. पण तरी बघा ना तुम्ही, एकदा तरी बघा माझी मस्त बेटा तेलाची आहे बघा. जर मसाला चांगले भाजले ना तरी लय भारी होते, लय भारी म्हणजे लय भारी होते. तुम्हालाही माहिती असेल. आणि मी काय एवढं मोठं जेवण बनवायची हे नाहीये, जे मला खुशी वाटतं ते मी शेअर करते तुम्हाला खरोखर. आणि आपलं जे मॅनेज होऊ शकते घरामध्ये सामानामध्ये तर तेच मी बनवत असते. लय भारी झालंय ना. चपाती करते आता, चपाती करून परत भेटते तुम्हाला नंतरला. रोज रोज चपाती काय दाखवू, तुम्हाला पण कंटाळा येईल, तर त्याच्यामुळे मी चपाती करून घेते आणि पोरगीला खाऊ घालते. ती मागे पुढे फिरते माझे कामामध्ये. 8 वाजले, त्याला भूक लागले, हे खोल ते खोल करते, तर त्याच्यामुळे त्याला मी खाऊ घालते आणि त्याच्यानंतर मी सगळं चपाती बनवायला घेणार आहे. पहिलं त्याला जेवण बनवते. चला भेटते तुम्हाला. असं होता माझा डोबूक वडे. जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, नक्की कमेंट करा. चला बाय. इथेच एंड करते व्हिडिओचा मी.